मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला विंटर हाफचा डे 3. तर यामध्ये आज आपण बॅक आणि बायसेपचा वर्कआउट करणार आहोत. आणि आज जिममध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला वर्कआउट आपण बॅकचा करणार आहोत, त्यानंतर बायसेप करत आहोत. बॅकचे 4 व्हेरिएशन आणि बायसेपचे 3 ते 4च व्हेरिएशन. टोटल 7 ते 8 व्हेरिएशन पुरेसे आहेत आपल्या टोटल बॅक आणि बायसेपसाठी. कारण मी आठवड्यातनं हा मसाला 2दा ट्रेन करत असतो, त्यामुळे 7 ते 8 व्हेरिएशन पुरेसे आहेत माझ्या डबल मसलसाठी. तर मग होऊयात रेडी आणि निघूयात जिमसाठी. जिममध्ये गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा वॉर्मअपसाठी पुलअप्स मारल्या. पुलअप्स मारत असताना आपल्या बॅकच्या मसल बऱ्यापैकी एंगेज होतात, त्यामुळे वॉर्मअपसाठी पुलअप्स हा बेस्ट वर्कआउट आहे. तुम्ही पुलअप्स मारत असताना यामध्ये वेट पण ॲड करू शकता. त्यानंतर बॅकसाठी सगळ्यात पहिली व्हेरिएशन लॅट पुल डाऊन परफॉर्म केली. ही व्हेरिएशन मारत असताना कमी वेट घेऊन कंट्रोल वेमध्ये मारणे गरजेचे आहे. पण तुम्ही जर हेवी वेट मारत असाल तर थोडी बॉडीची मुवमेंट झाली तरी चालेल. त्यानंतर आपण बारबेल रॉ ही व्हेरिएशन परफॉर्म केली. यामध्ये तुमची अप्पर बॅक टार्गेट होत असते. ही व्हेरिएशन करत असताना कमी वेट घेऊन परफॉर्म करावे. बॅकसाठी तिसरी व्हेरिएशन टी बार रॉ, ज्यामध्ये पण तुमची अप्पर बॅकच टार्गेट होत असते. ही व्हेरिएशन पण कमी वेट घेऊनच परफॉर्म करावी. जास्त हेवी जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सगळा मसल टेन्शन फोरआर्म्सला जात असतं. यानंतर बॅकसाठी चौथी व्हेरिएशन आणि शेवटची व्हेरिएशन बर्गेडियन डेडलिफ्ट मारली. ही एक्सरसाइज लोअर बॅकसाठी एकदम चांगली आहे. ही डेडलिफ्ट करत असताना कमी वेट घेऊन परफॉर्म करावी, ज्यामुळे तुमची लोअर बॅक टार्गेट होते. त्यानंतर आम्ही बॅकचा वर्कआउट संपवून बायसेपसाठी वर्कआउट चालू केला, ज्यामध्ये पहिल्यांदा ही व्हेरिएशन परफॉर्म केली. यामध्ये तुमचा आउटर बायसेप टार्गेट होतो.
तुमच्या सेटनी काढायला लागेल पाहिजे उलटा उलटा होईल काय म्हणतो भेटली त्यानंतर आम्ही मशीनवरती बायसेप कर मारला, ज्यामध्ये स्ट्रेट बारचा उपयोग केला. त्यानंतर आम्ही बायसेपची तिसरी व्हेरिएशन हॅमर कर्ल परफॉर्म केली. ही बायसेपसाठी आणि फोरआर्मसाठी एक चांगली व्हेरिएशन आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.